तुम्हाला शिलाई काम येतं पण ब्लाऊज परफेक्ट जमत नाही आणि तुम्हाला पैसे कमवायचे, तर अशा पद्धतीने तुम्ही काम करून सुद्धा तुम्ही तुमच्या घरात राहून एक छोटासा व्यवसाय तुमचा सुरू करू शकता। ऑनलाईन सुरू करू शकता किंवा ऑफलाईन सुद्धा सुरू करू शकता। ते आपल्या त्या कतरणपासून जे आपण शिवणकामातून उरलेले असतात ते फेकून देतो, तर मी शिवणकामातील उरलेली कतरण कधी फेकून देत नाही, त्याचा सुद्धा मी वापर करते। अशाच माझ्याकडे ऑर्डर येत असतात, त्या मी ब्लाऊजमधून वेळ काढून पूर्ण करत असते। कारण आपल्याकडे जे शिलाईची कतरण उरलेली असते ती आपण ताबडतोब फेकून देत नाही, ती घरात तशीच पडलेली असते, तर तिचा वापर मी इथं करते। इथं 2 फॅब्रिक घेतले आहेत, त्याला डबल फोल्ड करून घेतलं म्हणजे त्याचे 4 लेयर झालेले आहेत। आता उंची घेतलेली आहे ते 10 इंच उंची घ्यायची आहे। उंची आणि रुंदी 10-10 इंच घ्यायची, समान उंची घ्यायची। आपल्याला एक गोल सर्कल करायचा आहे त्याचा। आता उंचीचं माप 10 इंच टाकलं, तसंच रुंदीचं सुद्धा 10 इंच टाकायचं आणि असा गोल सर्कल करायचा आहे। जसं आपण फ्रिलची बाही बनवतो, बाहीची मार्किंग करतो, अगदी त्याच पद्धतीनं आणि त्याची कटिंग करून घ्यायची आहे। बघा, कटिंग तुम्हाला जर मोठी बनवायची असेल तर यापेक्षा तुम्ही मोठी सुद्धा बनवू शकता। तिची साईज आता मला इतकीच हवी होती आणि त्यानुसार मी इथे कटिंग करून घेतलेली आहेत। आता हिला पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे। स्टिच सरळ बाजू ठेवायची, उलटी बाजू वरती ठेवायची आणि सर्व बाजू गोल सर्कल वरती शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारून झाल्यानंतर छोटे छोटे कट्स मारायचे। कट्स मारून झाल्यानंतर मध्यामध्ये एक होल पाडायचा आहे मध्यभागावरती आणि त्या होलमधून आपल्याला सरळ कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता इथे सरळ कपडा बाहेर काढून झाल्यानंतर छोटे छोटे कतरण जे असतात आपले शिलाईचे उरलेले ते आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे आणि असा हात घालून ते सर्व पसरट असे एक समान करून घ्यायचे आहे, म्हणजे कमी जास्त असा गोळा पडायला नको आणि असं मार्किंग करून घ्यायचं आणि पूर्ण याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे जे आपलं मधलं फॅब्रिक आहे ते तसं राहील। आता इथं अशा आकारामध्ये डायमंड आकारामध्ये मी इथं कटिंग करून घेतले डबल फोल्ड फॅब्रिक आणि त्या फॅब्रिकला चारही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। अशाच सर्व बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे। जे आपले 4 फॅब्रिक घेतलेले आहेत असे 2 कलरमध्ये, 2 वेगवेगळ्या कलरमध्ये 4 फॅब्रिक घेतलेले आहेत आणि सर्व फॅब्रिकवरती असे शिलाई मारून घ्यायचे आहे बरोबर आकारात, जसा आकार कटिंग केलेला आहे अगदी त्याच आकारामध्ये। आता तुम्ही दुसरा आकार सुद्धा इथं घेऊ शकता, पण याच आकारामध्ये घ्या म्हणजे तुम्हाला डिझाइन कळेल। आणि जसे आपण अगोदर होल पाडून जो सरळ भाग बाहेर काढला होता अगदी त्याच पद्धतीने इथं होल पाडून सरळ भाग बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे आपली बरोबर आकारात आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर याच पद्धतीने 4ही फॅब्रिकला तसंच करून घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने 5वं फॅब्रिक तसंच घेतलेलं आहे। असं बरोबर ठेवून पूर्ण याच्यावरती स्टिच करून घ्यायचे, जसे डिझाइन तुम्हाला दाखवलेली आहे अगदी त्याच पद्धतीने पूर्ण याच्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे। आता अशाच पद्धतीने काय करायचं, बरोबर आकारामध्ये तुम्ही मार्किंग करून सुद्धा घेऊ शकता किंवा एक सुद्धा लावून घेऊ शकता अशा, किंवा तुम्ही इथं टाचपिन लावायची, टाचपिनने सेट करून घ्यायचं आणि नंतर त्यावरती पूर्ण शिलाई मारायची आहे। आता इथे एक चौकोनी कपडा घेतला आहे किंवा इथं तुम्ही गोल सुद्धा घेऊ शकता आणि पाठीमागे बोट ठेवायचं आणि सरळ अशी शिलाई मारून घ्यायची, मोठ्या टाक्याची शिलाई मारायची। आता शिलाई मारून झाल्यानंतर ती शिलाई आपल्याला थोडी थोडी अशी उसवायची, वरती करायची आणि त्याचा असा गोल असा आकार बनतो बघा। गोल आकार बनवल्यानंतर त्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आता ही शिलाई यानंतर बारीक टाक्याची मारायची, म्हणजे बरोबर सेट होतं ते आणि शिलाई मारायला सुद्धा आपल्याला जड जात नाही। मोठ्या टाक्याची शिलाई जास्त समोर येते, त्यामुळे बारीक टाक्याची शिलाई मारायची, पूर्ण याच्यावरती स्टिच करून घ्यायचं। आता अशाच पद्धतीने मी इथे 4 बनवून घेतलेले आहेत, म्हणजे जी आपली शिल्लकची जागा राहिलेली आहे तिथे असे लावून द्यायचे आहे बरोबर, म्हणजे त्या अगोदरच्या फॅब्रिकवरती लावायचे नाही, बरोबर त्या फॅब्रिकच्या बरोबर आतल्या बाजूने लावल्या गेले पाहिजेत, अशा पद्धतीने ते सेट करायचे आहे। आता इथे 4ही बाजूने मी इथं लावून घेतलेले आहे आणि सुंदर अशी आपली पायदानी इथं तयार झालेली आहे। धन्यवाद।